सह्याद्रीच्या कुशीत बसलं एक शांत आणि पवित्र ठिकाण, धायरीचं खंडोबा मंदिर. श्रद्धा, निसर्ग आणि शांततेचं सुंदर मिलन. डोंगराच्या दऱ्यांतून वाहणारा वारा, मंदिरातील घंटाचा नाद, सगळं जणू एका सुरात सांगतं, मन शांत ठेवा, देव नेहमी आपल्या सोबत आहे. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू 4th वीकेंड वॉक. आज आपण जाणार आहोत खंडोबा टेकडी, जी धायरीमध्ये आहे. तर मी ऑलरेडी धायरी फाटा क्रॉस करून पुढे आलो आहे आणि खंडोबा टेकडीच्या पायथ्याशी मी पोचलो आहे. जर तुम्ही बघू शकत असाल, आत्ता सकाळचे वाजले 7 आणि आपल्याला सनराईज बघायला भेटतो आहे मागे. खूपच सुंदर सनराईज आहे. सो लेट्स स्टार्ट अवर जर्नी. आज आपण इथे पार्किंग पॉईंट आहे, इथून मंदिरापर्यंत ट्रेक करणार आहे. खंडोबा मंदिर यायचं असेल तर तुम्हाला आधी धायरी गावात यावं लागेल आणि मी इथे मॅप पण देतो आहे की धायरीपासून खंडोबा मंदिर चा जो रूट आहे तो कसा आहे. सो आपण आपला वॉक स्टार्ट केला आहे ऑलरेडी. जर बघू शकत असाल, इथे डोंगराच्या पायथ्यापर्यंत घरं आहेत आणि समोर जो डोंगर दिसतो आहे त्या डोंगरावर आपल्याला जायचं आहे. इथे बोर्ड लावला आहे खंडोबा मंदिरकडे जाण्याचा रस्ता. सो इथून आपल्याला वर जायचं आहे. गावातले जे घरं आहेत ते इथे संपतात. इथून ॲक्च्युअल ट्रेक स्टार्ट होतो. जर तुम्ही आत्ता बघत असाल, पुढे एक गाडी गेली जी खूप जोरजोरात गाणे वाजवत होती. सो प्लीज ट्राय की अशा पीसफुल प्लेसवर आल्यावर किंवा निसर्गात आल्यावर शांतता ठेवावी. आपण निसर्गाचा रिस्पेक्ट केला पाहिजे. हे फुलं जर तुम्ही बघू शकत असाल, खूप छान दिसत आहे. आपण ऑलरेडी बऱ्याच वरती आलो आहे, आय गेस 2.5 किलोमीटर, आणि अजून या डोंगरावर जायचं आहे. तो जर झेंडा तुम्हाला दिसत असेल. सो लेट्स गो. इथून पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी, आणि जर तुम्ही हे बोर्ड पाहत असाल, सो शिवस्पर्शाने पावन झालेल्या भूमीचे रक्षण करा. याला जय मल्हार गड म्हणतात. पायऱ्या इथे संपतायत. परत थोडासाच पॅच होता पायऱ्यांचा. इथून परत कच्चा रस्ता आहे. इथे मला हे दादा दिसले. काय करतात दादा तुम्ही? पूर्वी हा देव असा सरळ होता. हां, आता तो नंदीचे रक्षक आहेत, तर ते झाडाचं खोड काढून त्याला सरळ करणार. किती वर्ष जुना आहे हा देव? याला कमीत कमी 2 वर्ष होऊन गेली. अच्छा. त्याच्याही अगोदरचा इतिहास आहे. हे रक्षक आहेत नंदींचे, आणि हा अखंड दगडात कोरलेला नंदी आहे. जर तुम्ही जवळून बघाल, नंदीच्या खाली एक राक्षस दिसतोय. नंदीने त्या राक्षसाला पकडले. आपण त्या काकांशी बोललो. अशा लोकांची ह्या जगाला खूप गरज आहे, जे बिना काही फायद्याचं जगासाठी काम करतील. इथून आपल्याला वर जायचं आहे.
मंदिराचा घंटा ऐकू यायला लागलाय, म्हणजे आपण मंदिराच्या एकदम जवळ पोहोचलोय. जसं जसं आपण वरती येतोय तसा तसा हा व्ह्यू अजून इन्क्रेडिबल वाटायला लागतोय. येळकोट येळकोट, जय मल्हार. खंडोबा मंदिर धायरी येथे आहोत आणि धायरीच्या डोंगरावरचं हे खंडोबाचं ऐतिहासिक असं शिवकालीन मंदिर आहे. आता या मंदिराचा जे प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराच्या इथे डोक्यावरती गणपती आहे. गणपतीच्या मागच्या बाजूला एक दगडी स्लेट पाटी कोरलेली आहे. त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलंय की धर्माजी बाबूरावजी माळी धायरीकर याने देवळाचे काम केले शके 1812 मार्गशीर्ष मास. आता हा शके आणि इसवी सन मध्ये 80 वर्षाचा फरक असतो, तर 80 वर्षे मागे जावं लागतं. 1812च्या मागे 80 वर्ष गेलं तर आपण 1700 साधारण 20-22च्या दरम्यान पोचतो. तो 1720-22चा जो काळ होता हा संभाजी पुत्र छत्रपती शाहू महाराज यांचा काळ आहे. आणि शाहू महाराजांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी, कारण राजाश्रय असल्याशिवाय पूर्वी मंदिराचं काम होत नव्हतं, तर त्या राजांनी धन देऊन हे धायरीचे जे रायकर मळ्यातले जे रायकर आहेत ते त्या जातीने माळी, पूर्वी लोक आडनावं लावत नव्हती, जातच लावायचे, राम सुतार, राम माळी असं लिहायचे. तर त्यानुसार या धर्माजी बाबूरावजी माळी या माणसानं इथं येऊन हे मंदिराचं बांधकाम जुन्या काळी केलेलं आहे. तसं पाहिलं तर हा भगवंत कडेपठारवरनं इकडं आलेला आहे आणि हे त्याचं तपाचं शांतीचं ठिकाण आहे. पूर्वी इथं मंदिर नव्हतं, फक्त शिवपिंड होती, जी मल्हारीची पिंड म्हणून आहे, ती ओपन होती. पण नंतर धर्माजी रावजी माळी धायरीकर यांनी या मंदिराची सेवा करून हा अतिशय सुंदर असं जवळजवळ 300 वर्ष आता या घटनेला होऊन गेली, तरी अतिशय सुंदर दगडी बांधकामाचं हे मंदिर आहे. इकडं मागच्या बाजूला एक देवटाका आहे, ते त्या मावळे लोकांनी खाल्लं. तर हे पूर्वीचं शिवकालीन हा धायरी मल्हारगड म्हणजे एक टेहळणी नाका आहे स्वराज्याचं. आता हे टेहळणी नाका असल्यामुळं, हे मुख्य नाका असल्यामुळं इथून सगळ्या पुण्याच्या घेऱ्यावरती इथून सगळे तालुके दिसतात. समोर मुळचे दिसते, डाव्या बाजूला वेल्ला, खडकवासला धरण, पानशेत धरणाचा परिसर दिसतो, समोर कात्रजचा डोंगर आहे आणि हा K2S मार्ग कात्रज टू सिंहगडकडे जर जाणारा मुख्य मार्ग. ही मल्हारगडाची ही चोरवाट आहे. किल्ल्याकडं ज्यावेळी तिकडं कोंढाण्याला वेढा असेल किंवा लढाया चालू असेल त्यावेळी किल्ल्याकडं इकडनं मावळे सैनिक जायचे, त्यामुळे हे टेहळणी नाका आहे. आता या मंदिराचा जर वरचा डोम जर पाहिला तर त्याला कळस नाही. त्याचं कळस नसण्याचं कारण पूर्वी मुस्लिम लोक मंदिरांवर हल्ला करायचे, तोडायचे. हे तर मुख्य ठिकाणी उंचावर सगळ्यांना दिसल असं मंदिर होतं आणि म्हणून त्या लोकांनी काय केलं, डोम केला, काम सोडून दिलं. तर आपल्या पिढीला आता ते काम आहे की आपण आता कळस बसवायचा आहे. तर पुढच्या जीर्णोद्धार जो या मंदिराचा हळूहळू चालू आहे, पुढच्या दिवाळीपर्यंत आपण त्याला सुंदर असा कळस बसवण्याचा मानस आहे आणि करून घेणारा मल्हारी मार्तंड आहे. याशिवाय इथं मल्हारगड सेवा समितीचं दर रविवारी काम चालतं. या आवारामध्ये 250 देशी झाडं आहेत. ती देशी झाडं जगवायला दर रविवारी इथे स्वयंसेवक जमतात. दर रविवारी सकाळी 7 वाजता आरती असती. आरती झाल्यानंतर सगळ्यांना कोरा चहा दिला जातो आणि 2-3 तास या झाडांचं संगोपन केलं जातं आणि मग दर रविवारी सगळ्यांसाठी महाप्रसाद असतो. तर आपण सर्वजण येऊन त्यामध्ये त्या कार्यात सहभागी व्हा. जय मल्हार. जय मल्हार. हे मंदिर आहे आपलं आणि या मंदिराच्या पश्चिमेस हे आमचं
गाव आहे. ह्या गावात मी गावाचं एक जसे की इथनं महाराज पहिले शेंगडं जाताना ह्या मार्गे जायचे. आमचे वंशज पण होते पहिलाजीराव सनस म्हणून, ते शिवाजी महाराजांच्या घोडदळाचे प्रमुख होते. आणि ह्या साईडला एक 5 टाके म्हणून आहे. पूर्वी लोकांच्या समज आहे की पूर्वीची आमची वयस्कर लोक होती की त्यावेळी 5 पांडवांनी तिथे आंघोळ केली होती, म्हणून तिथे एक 5 टाके अशा खडकामध्ये आहेत. अच्छा. हां, असं विषय. आणि या मंदिर येण्यासाठी 2-3 मार्ग आहेत. तिकडनं आपण येतो नरे आंबेगाव मार्ग आहे, हां, स्वामीनारायण साईडने. तिकडनं धायरी मार्ग येतो आपण, बरोबर. आणि ह्या साईडने आरवी मार्ग आहे. ह्या साईडला पलीकडल्या साईडला जांभोर्डे गाव आहे, त्या साईडला पूर्वेच्या साईडला. असं तर जांभुर्डे गावातनं पण एक मार्ग आहे. जांभोर्डे गावात पण असं पायवाटेने आपण वरती येऊ शकतो. खूप जागृत देवस्थान आहे. जानेवारीमध्ये यात्रा असते इथे भव्य मोठी अशी. धायरी ग्रामस्थ सर्व इथे येऊन मोठी यात्रा असते या मंदिराची. आणि ट्रेकिंगसाठी हा चांगला आहे. आम्ही ह्या मार्गे शेंगडा पण जातो आम्ही. अच्छा. नरे टू शेंगड आमचा ग्रुप आहे. नरेतले आम्ही नरे टू शेंगड डायरेक्ट आम्ही शेंगडला जातो चालत. नक्की शेंगड किल्ला करून परत जाणार तेव्हा मला सांगा, येईल मी नक्की. 100%. तर K2S साठी पण हाच मार्ग आहे का? K2S साठी हा समोरचा तो दिसते ना डोंगर, हा, ती पायवाट आहे K2S साठी. अच्छा, ही समोरची जो डोंगर दिसतोय, जो डोंगर माझा दिसतो ना वरती, हा हा, त्या डोंगर माथ्याने अशी पायवाट आहे. तिथे पुढे गेले की आपल्याला एक नवरा नवरीची खिंड बनायला लागते. अच्छा. तिथे 2-3 मोठे डोंगर आहेत, त्याचे खालीवर करून आपल्याला क्रॉस करून मग आपण शेंगडच्या पायथ्याला पोहोचतो. छान. सर, तुमचं नाव? माझं नाव बाप्पू सनस. खूप छान माहिती दिली आहे, धन्यवाद. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःला खूप कमी वेळ देतो, बट मी सजेस्ट करेल आपण इथे नेचरमध्ये येऊन काही काळ स्वतःसोबत घालवायला हवा. नेचर आपल्याला खूप काही शिकवतं. आता आपल्याला रेसलर भेटले आहेत खाली जाता जाता. नाव सांगा तुमचं? पहिलवान जीवन भुजबळ. आणि तुम्ही? पहिलवान स्वामीनाथ गवळी. आणि कुठे करतात रेसलिंग तुम्ही? इथं जांभूळवाडी काकापूर तालीम. आता आपण परतीचा प्रवास चालू केला आहे. खूप लोक भेटले मंदिरात, व्हिडिओसाठी खूप सपोर्ट केला. महाराजांनी खूप छान माहिती दिली. बापू सनस भेटले, त्यांनी इथे येण्याचे किती मार्ग आहेत किंवा शिवाजी महाराजांचा तो इतिहास आहे त्याच्याविषयी माहिती दिली. त्याच्यानंतर दीपक शिंदे सर भेटले, त्यांनी मुदगल कशी फिरवायची त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं, आपल्याला शिकवलं. सो आजच्या वॉकमध्ये खरंच खूप मजा आली आणि खूपच सुंदर परिसर आहे मंदिराचा. तुम्ही जर व्ह्यू बघू शकत असाल मागे सह्याद्रीचा, खूपच छान व्ह्यू आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या प्रवासाचा शेवट इथे, पण भक्तीचा नाही. खंडोबाची कृपा अशीच आपल्या प्रत्येक पावलावर राहो. नमस्कार. पुढच्या प्रवासात पुन्हा भेटूया.